कार्यकर्ते असतील तर त्यांनी 1 ते 7 हे पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघात यावं। 7च्या नंतर मात्र आम्ही सगळेच जण शिरूर, पुणे आणि मावळात 13 तारखेपर्यंत आहोत। 2-2 दिवस मी प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक दिवस मग महाराष्ट्रात आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कुठं जावं लागतं, तिथं सभा घ्याव्या लागतात आणि तिथं वर्ण जे काही आमचं सगळ्यांचं एकत्रपणे ठरेल त्या प्रकारची अंमलबजावणी करावी लागते। उमेदवार सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्यांना मर्यादा आहे आणि त्या सोसायट्या बघितल्यावर मीच भीमराव तापकीर साहेबांना म्हणालो मीच थोडासा वेळ त्या ठिकाणी देतो। एक तर सकाळी अर्ली मॉर्निंग मी वेळ देऊ शकतो आणि संध्याकाळी आता ते म्हणले की संध्याकाळी 7 ते 10 द्यावा लागेल। दुपारची उन्हाची तीव्रता असते। आया बहिणींनी, पुरुष मंडळींनी, तरुण तरुणींनी काळजी घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरपूर प्या, दुसरं काही पिऊ नका, प्यायचं तर रस प्या, उसाचा। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। किंवा कोल्ड्रिंक किंवा आणखीन काही जे काही आपल्या आरोग्याला पोषक आहे ते सगळं घेण्याला काहीच हरकत नाही, परंतु गमतीचा भाग जाऊ द्या, काळजी मात्र घेतली पाहिजे। कारण तीव्र म्हणजे मी परवा धाराशिवला सभेला होतो राणा अर्चनाच्या, तर एवढी उष्णता होती, काही काही जणांना थोडस घेरी आली, त्याच्यामुळे काळजी घ्या एवढीच माझी विनंती। सुदैवाने ढगाळ वातावरण असल्यामुळं काही काही सभांमध्ये अडचण येत नाही, परंतु या सगळ्याची काळजी आपण घेऊ। आणि आता सगळ्यांनी जरी भीमराव तापकीर साहेब